लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अजूनही राज्यातील अनेक लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा झाला नाही. मग नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण का आले नाही, आम्हाला नोव्हेंबर महिन्याचे पैसे का जमा झाले नाहीत असा प्रश्न लाडक्या बहिणी करत आहेत. वितरण थांबले आहे का किंवा आमची ई-केवायसी चुकली का असे देखील प्रश्न आहेत. तर लक्षात घ्या, लाडक्या बहिणींना सर्वात आधी एक मुद्दा क्लिअर करतो की लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी झाली असेल नसेल तरी देखील नोव्हेंबर महिन्याचे पैसे जमा होत आहेत. अनेक लाडक्या बहिणींना स्वतः मी खात्री केली आहे की ज्यांनी ई-केवायसी केली नाही तरी देखील त्यांना नोव्हेंबर महिन्याचे पैसे जमा झाले आहेत. लक्षात घ्या, नोव्हेंबर महिन्याचे वितरण हे 31 तारखेपासून सुरू झाले होते. लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेचे. आणि 31 तारखेला सर्वात मोठा टप्पा पार पडला. त्यानंतर 1 जानेवारी, 2 जानेवारी आणि 3 जानेवारीला देखील अतिशय कमी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झालेले आहेत. यामध्ये अडचण काय येत आहे तर बघा, यामध्ये अडचण येऊ शकते एकच, ती म्हणजे की डीबीटी वितरणास त्या ठिकाणी अडचण येत आहेत. का? कारण 31 तारखेला लाडकी बहीणचे वितरण सुरू झाले आणि 1 तारखेला त्या ठिकाणी राज्यात निराधार योजनेचे वितरण सुरू झाले आणि या दोनही योजनांचे वितरण डीबीटीच्या माध्यमातून पार पडते. त्यामुळे कदाचित या तांत्रिक अडचणीमुळे लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाला नसेल. तुम्हाला जर ऑक्टोबर महिन्यापर्यंत पैसे आले असतील तर तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचे पैसे 100% जमा होतील. याबाबतची आम्ही माहिती घेण्याचा प्रयत्न महिला व बालविकास विभागाकडे नक्कीच करत आहोत. तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याचे पैसे आलेत का, कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ शेअर करायला आणि फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.